आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही नली जॉईन झाली आणि गोष्टी बिघडायला लागल्या. इतकं महत्वाचं एन्व्हलप नेमकं नलीच्या हातात पडायला पाहिजे होतं का? तिकडी माझी पाठच सोडत नाही. सावध व्हा रणजित खोत. या नलीला लवकरात लवकर दूर करायला हवं. यातले पेपर्स नलीने वाचले तर नसतील? नमस्कार. मिळाली का फाईल? हो मिळालं. पण तुम्ही अचानक कशा आलात? फोन तरी करायचा मला. फोन करायचा? बिझी असते मी. अचानक तिथूनच जायचं ठरलं त्यामुळे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स दिले. नाही ठीक आहे, पण इतके महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑफिसमध्ये साधे एम्प्लॉईच्या हाती देऊन गेलात. काय मॅडम, मी हे सिक्रेट ठेवलंय. म्हणजे घरातल्यांना मला सरप्राईज द्यायचं आहे. पुढच्या वेळी तुमच्याशीच डील करेल. हो ठेवा फोन आता. हा झालं असेल सगळं ऐकून तरी यात. काय आता काय नवीन सरप्राईज देताय? प्रॉफिट वर बसून ढगात पाठवताय की काय? आम्हाला मिळाली तेवढी सरप्राईजेस पास झाली. जासूसी चाललीये काय? कान लावून ऐकत होतीस? डोळे उघडे ठेवून बघत पण होते. नली का आली होती? ऑफिसचं काम होतं तिचं. जरा समजून उमजून गोष्टी करा. आता आणखीन घोळ घालू नका. काय ठेवलंय कपाटात देव जाणे. बघायला पाहिजे. सीमा, सीमा माझी कॉफी आण. या सगळ्या नोकरांना ना या सई डोक्यावर चढवून ठेवली आहे. एक जण धड काम करत नाही. सीमा, सीमा अगं लवकर कॉफी आण. सीमा. आई, अगं आज सीमा आणि बाकी सगळेच नोकर सुट्टीवर आहेत. बोल ना काय झालं? काल फंक्शन होतं ना घरी, सो सगळ्यांना आवरायला उशीर झाला म्हणून मग जानूने सगळ्यांना सुट्टी दिली. एवढे काय थकले ते? नाही आणि एक्स्ट्रा काम केलं की त्याचे पैसे देतो आपण त्यांना एक्स्ट्रा. सुट्टी घ्यायची काय गरज होती? ही वहिनी पण ना. अगं इट्स ओके. तू सांग ना काय हवंय मला सांग. काही नाही, तू बस. मी आपल्या दोघांसाठी कॉफी सांगते. परफेक्ट. सांग. अंजली. हो अंजली, 2 कॉफी आण ग. बाय बाय. मी जाते. मम्मा आई काय चाललंय तुझं? अंजली. मम्मा हे बघ, अंजलीला आत्या बोलवते.
आपल्याला ना असा गोल्डन चान्स परत नाही मिळणार ग. अगं पण मी तुझं ना डोकं फिरलंय रिया. मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. तुझं डोकं तपासूया. माझं डोकं एकदम करेक्ट आहे. तू प्लीज एकदा शांतपणे विचार कर ना. अगं काय विचार कर. हे बघ मम्मा, माझं शांतपणे ऐक. तू फक्त दादाच्या लग्नाचा दिवस आठव. ती अंजली आपल्या सगळ्यांसोबत कशी वागली होती. तिच्यामुळे आपल्याला सगळ्यांसमोर ह्युमिलिएट व्हावं लागलं होतं. आणि दादा तो तर किती हर्ट झाला होता बिचारा. जाऊ दे, म्हणजे व्हायचं ते झालं. आणि ह्या सगळ्यातनं एक चांगलं तर झालं ना की सई या घरची सून झाली. एक्झॅक्टली मम्मा, ती तर देवाची मर्जी होती म्हणून हे सगळं घडलं. पण ती अंजली, तिचे इंटेन्शन्स ना पहिल्यापासून वाईटच होते. तू सांग मला, सई बहिणीच्या घरी असताना सुद्धा ती अंजली तिला त्रास द्यायची. आणि आता तर काय, इकडे येऊन सुद्धा वहिनीला त्रासच देते. आपली वहिनी ना खूप भोळी आहे ग. तिला नाही कळत आहे. तिला असं वाटतंय की अंजली सुधारली आहे, पण तसं काहीच नाहीये. मला चांगलंच माहितीये ह्या अंजलीचा फक्त एकच मोटिव्ह आहे, दादा आणि वहिनीला सेपरेट करणं, बस. वा ग वा, असं बरं करेल ती. आपण बरं तिला असं करू देऊ. तर ना तिला एक्झॅक्टली म्हणूनच तर मी सांगते ना तुला, ती खूप शार्प मुलगी आहे आणि तिला बरोबर माहिती आहे ह्या घरात फक्त आत्याची मर्जी चालते. आपल्या नकळत आपल्या मागे तिने किती गेम प्लॅन्स केले असतील ना, आपल्याला माहित पण नाहीये. मम्मा एक सांग मला, त्या मुलीमुळे दादा आणि वहिनीला अजूनपर्यंत एकमेकांपासून लांब राहावं लागतंय. आणि सॉरी टू से, जर ती मुलगी ह्या घरात अजून काही दिवस राहिली ना, तर दादा आणि वहिनी एकत्र येणं मला खूप डिफिकल्ट वाटतंय. छे छे, असं बोलू सुद्धा नको. सई आणि देवांश एकमेकांसाठीच बनले. काहीही झालं तरी ते एकत्र यायलाच हवेत. तेच तर म्हणते, त्याचसाठी हा प्लॅन आपल्याला वर्क करावा लागेल. प्लीज मम्मा ऐक ना माझं. हे बघ, आपल्याला ना फार काही नाही करायचंय. आपल्याला फक्त तुझे काही दागिने तुझ्या बॅग मध्ये टाकायचे, दॅट्स इट. हा प्लीज मम्मा, करशील ना एवढं? चल ना लवकर. रिया, अगं काहीतरी गोंधळ व्हायचा ग. काही होणार नाही. अगं आयुष्यात पहिल्यांदा हे असं काहीतरी करणार आहे मी. आपण दादा बहिणीसाठी करतोय की नाही. सो तू ना यातले 3-4 दागिने घे. 3-4 कशाला? 1-2 घेऊया, 1-2. 3-4 काहीतरी आयडिया देऊ नकोस. ते घे. एक तर तुझ्या आयडियामुळे सगळं करावं लागतंय. बघ बाई, कोणी येतंय का? नाही येते, घे लवकर. मग आता काय म्हणतेस, जाऊया ना? हे जरा असं लपवून घेते मी. रिया, आपण चुकीचं करतोय ग हे. नाही ओके, आपण रॉंग आहोत. ती अंजली आहे ना, ती करेक्ट आहे. म्हणजे ती वहिनीशी जे वागते ते करेक्ट आहे. म्हणजे उद्या ती वहिनीला घराबाहेर काढेल आणि ती जहागीरदारांची सून होईल, हेही करेक्ट आहे. काय बोलतेस तू? मग आपल्याला माहिती आहे ना, अंजलीचा मोटिव्हच हा आहे, म्हणून ती या घरात राहते. बरोबर बोलतेस तू. तू म्हणतेस तसंच करूया. मी काय म्हणते, तू पुढे जा. मम्मा, हा ऐक ना, ती ज्वेलरी पटकन अंजलीच्या बॅग मध्ये टाक. हो टाक, मी बघते. रिया, नक्की करायचं ना? नंतर यायचं आधी मी भीती, तू कर लवकर. हा लवकर कर ना. देवा मला माफ कर. मला माहिती आहे माझं चुकतंय, पण हे सगळं माझ्या मुलांचा संसार वाचावा म्हणून मी करते. ती अंजली स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, आणि तिला रोखण्याचा हा एकच मार्ग होता आमच्याकडे.
तेव्हा माझ्या चुका पोटात दे. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी निर्जळी उपवास करीन. पाण्याचा एक थेंब सुद्धा शिवणार नाही मी एक. असं काय चाललंय? अगं तू देवाशी नंतर गप्पा मार ना, ते ठेव ना आधी पटकन. ठेवलंय मी, तू तिथे बघ आधी. मी बघते. तू ठेव ना पटकन. मी ठेवते. देवाला सांगायला नको आपलं का चुकतंय ते. कर ना लवकर. बस चल 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 लवकर चल. प्रिया, मी काय म्हणते, आपण आता अंजलीच्या खोलीत जे दागिने ठेवलेत ना ते मी परत घेऊन येते. काहीतरीच काय करतेस तू? अगं मग काय, तू म्हणालीस म्हणून मी दागिने ठेवले खरे, पण माझ्या मनाला पटत नाहीये ग बाळा. मम्मा तू आता कसलाही विचार करू नकोस. हे बघ, आपण हे जे काही सगळं करतोय हे दादा वहिनीसाठी करतोय ना. तुला त्यांना एकत्र हॅपी बघायचं आहे ना. हो चाल तर. मग काय म्हणतेस? हे बघ, आता ना दुसरा कसलाही विचार करू नकोस. आत्ताशी आपल्या प्लॅनची 4 स्टेप पार पडली आहे. 2nd स्टेप तर अजून डिफिकल्ट आहे. सो बी स्ट्रॉंग. दादा आणि बहिणीचा चेहरा डोळ्यासमोर आण, म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल ना. अगं ही बघ तेच आहे. काही वर असतील, काय करू? तू ना आता आरडाओरडा करायला सुरुवात कर आणि टेन्शन नको घेस. ऑल द बेस्ट. ऐक मी तुला हाक मारते, तू जा. मी तुला बोलवते. रिया अगं बघितलंस का सगळीकडे? मिळालं का ग? नाही मम्मा, अख्खं घरभर शोधलं, कुठेच नाही मिळत आहे. बाई काय सांगतेस? हो ना. असं कसं झालं ग? आपल्या घरात असं कधीच झालेलं नाहीये. मला तर काही सुचतच झालंय बाई. हो ना. काय करायचं आता? हे सुद्धा घरात नाहीये. तू नीट बघितलंस का? परत एकदा बघतेस? जानू काय झालंय? वहिनी काय झालंय? तू टेन्शन मध्ये दिसतेस, काही प्रॉब्लेम झालाय का? हो आत्या, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट, नीट सांग काय झालंय, व्यवस्थित सांग. अरे काल मंगळागौरी होती ना सईची, म्हणून सगळे दागिने काढले होते वापरायला. नंतर मग मी ते व्यवस्थित कपाटात ठेवणार होते, पण तितक्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि नेमकी खोलीमध्ये रेंज येईना, म्हणून मग मी बाहेर गेले. आणि तेवढ्यात ना त्यातली थोडी ज्वेलरी गायब झालीये. काय? हो आत्या. अगं कसं पॉसिबल आहे हे? तू एकदा नीट चेक कर, तिथेच असतील. नाही ताई, अहो मी नीट बघितलं. अहो माझं सोडा, मी रियाला सांगितलं बघ, तिने सुद्धा बघितलं. दागिने नाही आहेत तिथे. बरं मला सांग, तू जेव्हा रूम मध्ये गेली होतीस दागिने ठेवायला, तेव्हा नंतर तुझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं? माझ्या रूम मध्ये? हा, अंजली आली होती. म्हणजे काय म्हणायचंय तुला, की तुझे दागिने अंजलीने चोरलेत? मी काही नाही केलंय. अंजली एक मिनिट थांब. वहिनी, अगं काय बोलतेस तू? हे असं कोणावरही आरोप करताना जरा नीट विचार कर ना आधी. पण ताई, मी काहीच बोलले नाहीये. देवांचीच म्हणाला की तुझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं का. मग मला आठवलं की हो, अंजली आली होतीस ना तू नाही का ते ज्यूस घेऊन आलीस? हा हो काकू, मी आले होते. पण अंजली एक मिनिट, तू एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. वहिनी, अशी तर उठसूट तुझी लाडकी सून तुझ्या रूम मध्ये येत असते, तिचं नाव नाही घेतलंस. आणि आपल्या घरात इतके सर्वंट्स आहेत, त्यांच्यापैकी कोणी असू शकतं. अहो पण ताई, सई तर सकाळीच कामावर गेलीये आणि काल खूप काम पडलं ना, म्हणून मी सगळ्या नोकरांना सुट्टी दिलीये. त्यामुळे ते हे काम करूच शकत नाही. आणि तसं बघितलं तर जागीरदारांचे सगळे दागिने त्यांच्या सुनेचे म्हणजे सईचेच आहेत ना. त्यामुळे
ती हे करण्याचा प्रश्नच येत नाही. काकू प्लीज ट्रस्ट करा माझ्यावर. नाही आय अग्री की मला तुमचं ज्वेलरी कलेक्शन बघून थोडी क्युरिओसिटी झाली होती, पण तेवढंच. माझ्या मनातही असा कुठला विचार आला नाही. अंजली, मी तुला म्हटलं ना, काही एक्सप्लेन करू नकोस. आणि वहिनी, अगं जरा तरी विचार कर. ज्या मुलीने देवांशचा जीव वाचवलाय तू तिलाच चोर ठरवतेस. एक मिनिट आई. सी, अंजलीने माझ्याकरता जे काही केलंय त्यासाठी मी तिचा खूप थँकफुल आहे. पण दॅट डझंट मीन की ती वाटेल तसं वागू शकते, राईट? जे एक्सेप्टेबल नाहीये ते एक्सेप्टेबल नाही. मला कोणालाच माझ्यावर ट्रस्ट नाहीये का? मी जेन्युइनली चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला कोणालाच खरं नाही वाटत आहे. नाही, असं असेल ना तर तुम्ही सगळे माझी रूम चेक करा. बघा तिथे जाऊन खरंच दागिने सापडतायत का? ते आपल्याला करावंच लागणार आहे. जानू चल. एक मिनिट. देवांश, अरे काय तू सुद्धा? वहिनीने सांगितलं आणि तू चाललास लगेच रूम मध्ये चेक करायला. अरे वहिनीनेच दागिने कुठेतरी ठेवले असतील, तशी ती वेंधळीच आहे. इतर कुठल्याही बाबतीत बोला तुम्ही, पण दागिन्यांच्या बाबतीत मी कधीच हलगर्जीपणा करणार नाही, तुम्हाला माहितीये. याआधी नशील केलास, पण यावेळी चूक झाली असेल तुझ्याकडून. आणि वहिनी, अगं ती आपल्या घरची गेस्ट आहे आणि गेस्टशी असं वागण्याची जहागीरदारांची रीत नाहीये. करेक्ट आहे तुझं. पण ही आपली गेस्ट आपल्या बरोबर याच्या आधी कशी वागली आहे याचा सुद्धा अंदाज आहेच ना आपल्या सगळ्यांना. इनफॅक्ट चांगला अनुभव आहे. आणि मला सांग, जर अंजलीने काही केलंच नाहीये तर मग इतकं घाबरायची काय गरज आहे? आपण त्याची रूम चेक करू. काही नाही सापडलं तर आपण बाकी सगळ्यांचे पण रूम चेक करूच ना. सिंपल. बरोबर. चला मग, चला. चल. किती मूर्ख आणि लोभी आहेस का तू. जरा कंट्रोल नाही ठेवता येत स्वतःवर. चल आता. तुम्ही सगळे असे उभे का? तुम्हाला रूम चेक करायची होती ना माझी. मी ज्वेलरी घेतली की नाही हे चेक करायचं होतं ना. करा ना, करा प्लीज. नाही ठीक आहे, काम करते मीच दाखवते तुम्हाला. बघा आहे का इकडे कुठे? इथे पण बघा. आहे का कुठे ज्वेलरी? अंजली मॅम प्लीज मला अडवू नका. या सगळ्यांना वाटतं ना की मी ज्वेलरी घेतली. कसं असतं ना मॅम, पास्ट मध्ये आपण एखादी चूक करतो आणि त्या एका चुकीमुळे आपल्याला लाईफ टाइम जज केलं जातं. दोष यांचा कोणाचाच नाहीये. सगळी नाव माझ्या चुकीची शिक्षा मिळते मला. तुम्हाला वाटतंय ना मी ज्वेलरी घेतली, सगळं दाखवते तुम्हाला, तर तुमचा ट्रस्ट होत. काकू तुम्हाला चेक करायचे ना माझी रूम. हे बघा, चेक करा ना प्लीज. हे बघा, आहे का ज्वेलरी माझ्याकडे कुठे? हा, बेड खाली आहे का? बेड खाली पण नाहीये. इकडे यामध्ये पण नाहीये. आपण कबड पण चेक करू. ये ना रिया. देवांश तुम्ही चेक करा प्लीज. हे बघा, तुमचा कोणाचाच ट्रस्ट नाहीये ना माझ्यावर. बघा, सगळं ओपन करून दाखवतो. हे बघ, आहे का काही? बघा काकू, आहे का काही? रिया बघ.
ऐका हे बघा हे काही बघा माझं सगळं सामान दाखवते तुम्हाला काढू बघितलं नाही घेतलेत मी ती ज्वेलरी सांगते मी कधीपासून माझ्याकडचं सगळं सामान ओपन करून दाखवलं तुम्हाला अंजली